हॅलो फ्रेंड, हा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे. आज मला करायचं होता डायनिंग टेबल ऑर्गनाईज करण्यापेक्षा मला आधी क्लिनिंग करायचं होता. मग मी हा स्प्रे मारला होता. खूप पसारा झाला होता लग्नाच्या गडबडीमध्ये आणि सगळे पाहुणे वगैरे येणं जाणं चालू असल्या कारणाने घरी असा वेळच नव्हता भेटला होता घराची थोडीशी क्लिनिंग करायची. तर मग मी म्हटलं आज निवांत वेळ होता. सकाळी मॉर्निंगला सारांशला थोडंसं बरं नव्हतं, मग तो काही आज स्कूलला गेलाच नव्हता. तर मग मी म्हटलं आज डायनिंग टेबल क्लिनिंग करायचं होतं. खूप डस्ट बसली होती कारण की आमच्या इकडलं अजून रोड बनायचीच आहे आणि इतकं ग्राउंडमधलं इतकं म्हणजे डस्ट येतात घरामध्ये. आणि मग मी घेतला स्प्रे मारला आधी. खूप पसारा झाला होता आणि बघायला पण खूप बेकार वाटत होतं. आणि आता आमच्याकडे मधामधात खूप असे पाहुणे वगैरे येणं जाणं चालूच असतं. आणि आता सगळेजण आम्ही आता टेबलवरच जेवण करायला बसतो कारण की आता हॉलमध्ये टी व्ही समोर बसायची सवय मला बंदच करायची आहे सर्वांना. की व्यवस्थित छान कम्फर्टेबल असं बसता पण येतो आणि वाढायला पण सगळं इझी जातो. खूप पसारा होता तर मग मी म्हटलं चला आज क्लिनिंगच करते. आणि आम्ही जो एक एक खाली असा क्लास असतो ना त्याच्यामध्ये असे मॅट वगैरे असं ठेवलेले होते. तर बघा मी आता कसं ऑर्गनाईज करते. फक्त मी एकच ठेवला, जी उपयोगाच्या वस्तू असते तेच ठेवलं. तर हे लोणच्याची भरणी वगैरे, सारांची एक बॉटल आणि त्याला स्कूलला जायसाठी आता तीच बॉटल नेते. त्याच्या वेगवेगळ्या बॉटल बदलतच राहते. इथे जे फरसाण खाऊ जो आता म्हणजे चिवडा वगैरे आणि असं जास्त काही पसारा ठेवलाच नाही. हे चहा वगैरे पिताना एक ग्लास आहे म्हणून त्याच्या खाली कप वगैरे ठेवायसाठी, तर मग असं स्टँड वगैरे ठेवायसाठी हे ठेवलं. आणि ग्लास वगैरे असं जास्त पसारा नाही केला. हे ग्लास आणि नॅपकिन त्याच्या खाली म्हणजे आम्ही हात वगैरे असं म्हटलं. आणि एक फ्लावरची कुंडी कारण की मी ऑनलाईन क्लास करते तेव्हा माझा मोबाईल तिथे असं स्टँड लावायसाठी. खाली मग मी पॉट ठेवलं पोळ्यांसाठी आणि जी बंडीवरती ठेवायची ती मी खाली ठेवली. तिथे तुपाची बॉटल वगैरे आणि फ्रूट्स बास्केट ठेवली एक तिथे बाजूला. ही फ्रूट्स बास्केट आहे, त्याच्यात फ्रूट्स ठेवलेले आहे. आणि हे जे कॉक्रोच वगैरे होतात ना पोळ्या वगैरे ठेवायसाठी असं नॅपकिन वगैरे येतात तो त्याच्या खाली ठेवला म्हणजे तिथे बरं राहतात. कणकेने कधी भरला राहतात ना मग ट्रॉल्यामध्ये खूप असे कॉक्रोच व्हायची भीती वाटते. असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि हा मॅट कोणी वापरत नाही आता बसायला वगैरे, सगळे टेबलवरच बसतात. तर मग मी असं डस्ट नाही लागलं म्हणून मी असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवून दिलं म्हणजे धुता पण येते आणि उपयोग पण पडते. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आज बघा आता किती छान दिसत आहे ना. असा होता आजचा डायनिंग टेबलचा ब्लॉग.